नमस्कार. पहाटेचं हे वातावरण. पहाटेचे 4 वाजले आहे. पहाटेच्या या वेळेला इंग्लिशमध्ये वी आर्स असं म्हणतात. यावेळी लोक पूर्ण झोपेत असतात. पूर्ण झोपेत असणं म्हणजे टू स्लंबर. आणि झोपाळू म्हणजे स्लंबरर्स. ड्युरिंग दिस वी आर्स ओनली मोस्ट ऑफ द थेफ्ट्स टेक प्लेस. म्हणजे बहुतेक चोऱ्या याच वेळेत होतात. तर आता होत आहेत प्रभात, ज्याला इंग्लिशमध्ये डॉन म्हणतात. याच वेळी नदी किनाऱ्यावरून पक्ष्यांचा थवा चिवचिवाट करत जातानाचे दृश्य किती मोहक असते. पक्ष्यांच्या या चिवचिवाटाला इंग्लिशमध्ये चिर्पिंग म्हणतात. आणि नदी किनाऱ्याला बँक ऑफ द रिव्हर. पहाटेच्या वेळी आपल्या मधुर आवाजात भक्तिगीत गाऊन लोकांना जाग करत वासुदेव गावात प्रवेश करतो. वासुदेवाला इंग्लिशमध्ये हार्बिंजर असं म्हणतात. अशा या वासुदेवाच्या दर्शनाने गावातील लोक स्वतःला धन्य मानतात. आता वासुदेव आपल्या सुलोचना मावशी उंबरठा ओलांडून वासुदेवाला भिक्षा द्यायला जाते. उंबरठा म्हणजे थ्रेशोल्ड. आणि उंबरठ्याच्या वरती दाराला तोरण म्हणजेच फेस्टून लावलेलं दिसतं. तोरणाला इंग्लिशमध्ये फेस्टून असं म्हणतात. भिक्षेला इंग्लिशमध्ये आर्म्स असं म्हणतात. उदंड आयुष्य लाभो माई. शीतल एकेडमी दुनिया का एकमात्र ऐसा इंस्टीट्यूट है जिसके पास इंग्लिश सिखाने का एक स्ट्रक्चर्ड मेथड है. बरसों से इंग्लिश सिखाने के अनुभव से बना ऐप गूगल प्ले स्टोर से आज ही डाउनलोड करें, वो भी बिल्कुल फ्री. अधिक जानकारी के लिए व्हाट्सएप कीजिए 9702 93 94